जय भवानी। सगळ्यात आधी या विभागाचे तुमच्या सगळ्यांचे आवडते आणि ज्यांनी तुम्हाला जीव लावला, प्रेम दिलं, त्या लक्ष्मणरावांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। खरं म्हणजे अशी वेळ येईल हे आपल्या सर्वांना तुम्हाला कधी वाटलं नव्हतं, परंतु नियतीसमोर आपण सगळे हतबल असतो। पण आज आपण पाहिलं त्यांनी गेले अनेक वर्ष या मतदारसंघाची जी सेवा केली, त्यांनी लोकांना प्रेम दिलं। सर्व कार्यकर्ते आणि मतदार आपला स्वतःचा परिवार समजलं। त्यांच्या कामाची पोच पावती आज पाहायला मिळाली। रोड शो झाला, त्याच्यामध्ये मी मुद्दामून सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो। आज अश्विनी ताई या निवडणुकीमध्ये मतदारांना त्यांचा आशीर्वाद घ्यायला या रॅलीमध्ये होत्या। मी त्यांच्या बाजूला होतो। प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या रॅलीला मिळाला। फक्त प्रतिसाद नाही, तर ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे प्रत्येक नागरिक उभा होता, बंधू भगिनी माता सगळ्या उभ्या होत्या, लहान बच्चे कंपनी उभी होती। परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही हावभाव होता तो बरंच काही बोलून जात होता। अश्विनीताई, लक्ष्मणरावांनी केलेलं काम, लक्ष्मणरावांनी केलेली जनतेची सेवा आणि प्रचंड अशी जाहीर सभा, इथे जागाही नाही या मैदानामध्ये थांबायला बसायला, हेच लक्ष्मणरावांचं प्रेम, त्यांच्या कामाची पोच पावती आहे, पोच पावती आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला वाटलं होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, कारण जेव्हा मुंबईतली पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी आवाहन केलं होतं, विनंती केली होती, आणि आपली परंपरा देखील आहे महाराष्ट्राची की एखाद्या विधानसभा सदस्य आमदारांचा आकस्मिक मृत्यू होतो त्यावेळेस आपण ती जागा बिनविरोध देत असतो। आणि मी या ठिकाणी उल्लेख करीन, पवार साहेबांनी देखील त्यावेळेस आवाहन केलं होतं, विनंती केली होती। राज ठाकरे साहेब देखील बोलले होते, अनेक लोक बोलले होते। मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की आपण ही निवडणूक लढवूया नको, आणि ती निवडणुकीतून उमेदवारांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवार माघार घेतली। या निवडणुकीत देखील मी स्वतः, देवेंद्रजी, आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की परंपरा आहे, ही परंपरा आपण पाळूया, ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे। परंतु ज्यांच्या आव्हानाला, ज्यांच्या विनंतीला मान शिवसेना भाजप युतीने दिला होता, भरलेली उमेदवारी मागे घेतली होती, परंतु दुर्दैवाने आम्ही विनंती केल्यानंतर देखील ठीक आहे, हा ज्याचा त्याचा विषय असतो, पण आज
या निवडणुकीमध्ये, या प्रचार फेरीमध्ये, या सभेमध्ये एकंदरीत या मतदारसंघातला मतदारांचा जो कल पाहिल्यानंतर अश्विनीताई तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेखा. मुख्यमंत्री असल्यामुळे सगळी माहिती माझ्याकडे येत असते. कुठल्या भागात काय मतदारांचं मत आहे, कुठल्या भागामध्ये काय कल आहे, शेवटी तेवढी माहिती तर ठेवायलाच पाहिजे. ती ठेवत असतो मी. आणि देवेंद्रजी तर गृहमंत्री आहेत, त्यामुळे या मतदारसंघामध्ये लक्ष्मणरावांचं केलेलं काम बोलतंय. या ठिकाणी त्यांचं काम बोलतंय. मी त्याही वेळेस आलो होतो. दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याही वेळेस हजारो लोक त्यांच्या दुःखामध्ये, आपल्याच कुटुंबातला माणूस जातो ते दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आज मी पाहिलं रॅलीमध्ये, प्रचार फेरीमध्ये हजारो लाखो लोक उभे होते, रस्त्यावर होते, इमारतीत होते, गॅलरीत होते, दुकानात होते आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमध्ये देखील होते. त्या वाहनांमधून देखील ते हात करत होते, अश्विनीताईला शुभेच्छा देत होते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आज जे कार्यकर्त्यांचा मोहोळ उठलंय, शिवसेना, भाजपा युती आणि इतर सगळे आपले आरपीआय आहे, आपल्या मेटे साहेबांचे देखील कार्यकर्ते आहेत, कवाडे साहेबांचे लोक आहेत, प्रहार संघटनेचे बच्चूभाईचे लोक आहेत, सगळे आहेत. आणि यांनी ठरवलंय खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये सगळे कामाला. मी तर त्या दिवशी रात्री आलो होतो. अप्पा किती वाजता आलो तुमच्याकडे मी? आणि त्याच्या अगोदर शंकरराव, विजयराव, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटला. महेश होते, सगळे होते. इकडे जगतापांच्या घरी भेटल्यानंतर मी अप्पांकडे गेलो 3:30 वाजता, 3:45 वाजता. पण कार्यकर्त्याच्या डोळ्यावर झोप नव्हती. जागृत होता कार्यकर्ता, जागृत. आणि एक उत्साह होता. तर 3:30-4 वाजता या अशा भागात कुठं काय, मुंबई ठीक आहे, मुंबईत पण हा मुख्यमंत्री, हा जागता पहारा ठेवणारा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे, आनंद आहे, समाधान आहे की या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या ठिकाणी लोकांचं प्रचंड प्रेम, उत्साह चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. हे सरकार स्थापन होताना मला आठवतंय की अतिशय आजारी असताना देखील व्हीलचेअरवर लक्ष्मणराव मतदानासाठी आले होते, मतदानासाठी आले. हे प्रेम, ही निष्ठा, ही जबाबदारी. नाही तर कोण आजारी आहे, आपली तब्येत खराब आहे, परंतु त्यांना देवेंद्रजींनी सांगितलं असताना, कारण आपल्याकडे बहुमत होतं, परंतु आपलं मत देखील या नवीन सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्यासाठी आपलंही मत गेलं पाहिजे, ही भावना ठेवून तिथे आले. त्यामुळे त्यांच्याबद्दल जो आदर, सन्मान माझ्या मनामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून माझं मुख्यमंत्री होण्यामध्ये देखील लक्ष्मणरावांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांचा सहभाग आहे, त्यांचा हिस्सा आहे, त्यांचं प्रेम आहे. दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांची कीर्ती, त्यांचं काम आजही या उपस्थितीवरून आपल्याला जाणवतं. आणि मी तर ती बऱ्याच मोठा एरिया आपण या आजच्या प्रचार फेरीमध्ये पिंजून काढला.
सर्व समाजाचे सर्व धर्माचे लोक रस्त्यावर पाहायला मिळाले, पण एकाही माणसाचा हात खाली नव्हता. एकाही माणसाचा हात खाली नव्हता. सगळ्यांचे हात एकतर असे होते नाहीतर असे होते. हेच खऱ्या अर्थाने लक्ष्मणरावांच्या कामाची पोच पावती. आणि म्हणून जे काम त्यांच्या मनात होतं, काही विकासाची कामं या ठिकाणी झालेत, काही शिल्लक असतील. आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा कायापालट करण्याचं स्वप्न, या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं स्वप्न, या मतदारसंघात मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम, त्यांचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न काम, अश्विनीताईच्या मागे आपण उभं राहायचं आहे. आणि ते काम, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. आणि म्हणून या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत. मला आपल्याला सांगायला अभिमान देखील वाटतो की या राज्यामध्ये 7 महिन्यापूर्वी सरकार आपलं स्थापन झालं. तुम्हालाही त्यावेळेस धाकधूक वाटत होती, काय होणार काय होणार. परंतु खऱ्या अर्थाने 2019ला शिवसेना भाजपा युती म्हणून आपण लढलो. एकीकडे बाळासाहेबांचा फोटो, दुसरीकडे नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून आपण मतदारांना सामोरे गेलो. आणि मतदारांनी देखील भरघोस असं मतदान करून पूर्ण मेजॉरिटी दोन्ही पक्षाला दिली. लोकांना अपेक्षा होती शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन होईल. परंतु दुर्दैवाने अघटित घडलं. सत्तेचा मोह, खुर्चीचा मोह, आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांनी नेहमी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या दावणीला बांधण्याचं पाप 2019 मध्ये झालं. आणि त्यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे. गेले 2-2.5 वर्ष या राज्यामध्ये काय चालू होतं? कारभार ठप्प होता, कोविड होता. परंतु जे लोकांच्या आवश्यक बाबी होत्या, जे प्रकल्प होते, हट्टापायी इगोपायी बंद पडले. जे देवेंद्रजींनी सुरू केलेले प्रकल्प गेल्या 2.5 वर्षामध्ये बंद होते. एक नैराश्य या राज्यात पसरलं होतं. आणि सरकार, लोकांच्या मनामध्ये भावना होत्या, चूक झाली आहे, चूक झाली आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे तो सगळं, त्याच्यात मी जात नाही. मोठा कार्यक्रम करायला लागला आम्हाला, तो कार्यक्रम करून टाकला आम्ही. कुठला प्रवास कुठून झाला ते तुम्हाला माहित, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण जे काम केलं, मला आता गाडीमध्ये सांगत होते अनेक लोक प्रचार फेरीत, शिंदे साहेब, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही घेतलेला निर्णय हा लोकांच्या मनातला निर्णय होता, म्हणून तर एवढे हजारो लाखो लोक रस्त्यावर आले शुभेच्छा द्यायला, आशीर्वाद द्यायला. आणि म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर जे आपले निर्णय बघा, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय घेतलेत. एवढ्या कमी काळामध्ये या राज्यात नाही तर देशामध्ये हे पहिलं सरकार आहे. एवढ्या कमी वेळात एवढे मोठे निर्णय आपण घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, विद्यार्थी, महिला भगिनी, वारकरी, सगळे सर्व समाज घटकांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. जे सिंचन प्रकल्प, जलसंपदाचे बंद होते, थांबले होते, 22 प्रकल्प आम्ही त्याला प्रशासकीय मान्यता दिली. आज देखील जाताना मी एक 68,000 हेक्टरला
सिंचन मिळेल असं या आपल्या विखे पाटलांचा मतदारसंघ आहे. हा, निळवंडे त्याला देखील मान्यता दिली. 5.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम आपण करतोय. बाकी निर्णयामध्ये मी जात नाही. पेट्रोल डिझेल भाव कमी केले, शेतकऱ्यांना मदत केली, शेतकऱ्यांना त्यांना जे जे काही पाहिजे ते देण्याचं काम आपण करतोय. प्रकल्प मोठे मोठे सुरू आहेत आणि म्हणूनच हे सरकार काम करणारं सरकार आहे, न्याय देणारं सरकार आहे, सगळ्यांना भेटणारं सरकार आहे, सगळ्यांशी बोलणारं सरकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून आज आपल्याला माहित आहे की दिवसातले 24 तास देखील कमी पडतायत. आता मी इथून संभाजीनगर, तिथून पुन्हा कसब्यामध्ये येणार आहे आणि हे काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. शेवटी मी लोकांना भेटतो, लोकांशी बोलतो, लोकांमध्ये मिसळतो, कारण मी तुमच्यातलाच आहे, तुम्ही माझे आहात. तुम्हाला भेटल्यानंतर मला समजतं काय तुमच्या मनात, काय तुमच्या वेदना, काय तुमचे प्रश्न, काय पूर्वी काय होत होतं त्याच्यात मी जात नाही. आणि म्हणून आज या मतदारसंघातले मतदार लक्ष्मणरावांच्या पाठीशी, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. आणि म्हणून जे प्रश्न इथले होते, पिंपरी चिंचवड शहरातला शास्तीकर माफ करण्याचा निर्णय देखील आम्ही विधानसभेच्या अधिवेशनात घेतलाय. महेश लांडगे इकडे आहेत, आप्पा आहेत, सगळे आहेत. त्याचा GR मी आताच बोललो. माझं काम तुम्हाला माहित आहे, त्यामुळे तो निर्णय अतिशय महत्वाचा आहे. त्याचा GR तातडीने निघेल. अनधिकृत बांधकाम जी आहेत ती बांधकामांचा देखील विषय आहे. इथे सगळेच जण आहेत, श्रीरंगाप्पा बारणे आहेत, महेश आहेत, आपल्या जगताप कुटुंबीय आहेत. त्यावेळेस मला वाटतं मोर्चे बिरचे काढले तुम्ही मुंबईपर्यंत आणि नागपूरपर्यंत, पण आता तुम्हाला मोर्चा काढावा लागणार नाही. ठाण्याप्रमाणे देखील अनधिकृत बांधकामांचा विषय जो आहे तो निकालात काढला जाईल. त्याचबरोबर जे आपलं सिडको प्रमाणे PMRDAचा भूमिपुत्रांना किती 12.5% विषय जो आहे तो देखील तातडीने मार्गी लावला जाईल. पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावू. इंद्रायणी पवना नदी सुधार प्रकल्प जो आहे आपण तर त्याला 900 कोटीचा प्रकल्प विकास आराखडा बनवायला सांगितलाय. त्याचबरोबर पिंपरी ते निगडी मेट्रो पाहिजे ना आपल्याला. आता मेट्रो माझ्याकडेच आहे, ते मुख्यमंत्र्याकडे खात असतं, त्यामुळे त्याच्या सूचना आपण दिल्यात. त्याचबरोबर काही हॉस्पिटल आहेत पिंपरी चिंचवड मनपाचं, कुठलं थेरगाव, आकुर्डी, जिजामाता, पिंपरी, बोसरी या ठिकाणी आरोग्य सेवा ही देखील देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जाईल. काय शेवटी हे शासन तुमचं आहे. आम्ही मुंबईमध्ये जे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला त्या धर्तीवर तानाजीराव इकडे बसलेत. संपूर्ण राज्यामध्ये ते माझ्याकडे आले, वाढदिवसाला सत्कार करूया, मोठा उत्सव करूया. बोलो माझं एक काम कराल का तुम्ही? बोले सांगा. बोलो मुंबईमध्ये जसं वार्डामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केलाय तो राज्यात मला पाहिजे. आणि आपण निर्णय घेतला 9 फेब्रुवारीला. आज आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित 4 कोटी महिला भगिनींची तपासणी झाली.
आता 0 ते 18 मुलांचं तपासणी होतीये. कितीतरी योजना या आरोग्य विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण राबवतोय. शेवटी आपलं आरोग्य चांगलं राहावं याची जबाबदारी आमची आहे. हे नक्की आम्ही पार पाडू. त्याचबरोबर आज पुणे रिंग रोड आणि मिसिंग लिंकचा विषय आहे, तो देखील आपण मार्गी लावतोय. त्याच्यासाठी तुमचा डोंगराचा आपला भंडारा डोंगर आले माझ्याकडे सगळे वारकरी मंडळी संप्रदाय, बोले तुमचा काय बोगदा आम्हाला नको. बोले रे बाबा, तुमच्याशी कोण पंगा घेईल, तो रद्द करतो. आणि आपण तो रद्द केला, पण पुणे रिंग रोड लवकरच चालू करू, त्याची सगळी पूर्तता आपण करतोय. त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान स्थळ आहे वडू तुळापूर, त्याला देखील शासनाने 300 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मला वाटतं या मतदारसंघात खूप कामही झालेली आहे. कारण एक अनुभवी आमदार, कर्तव्यदक्ष जागृत आमदार लक्ष्मणरावांच्या रूपाने आपण निवडून दिला होता. उर्वरित जी कामं आहेत, ताई तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे, त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही. आणि मी बोलतो ते करतो, दिलेला शब्द पाळतो, म्हणून या राज्यामध्ये इतिहास घडून दाखवलेला आहे. आणि म्हणून धन्यवाद. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की या मतदारसंघामध्ये किंबहुना संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जे जे काय आवश्यक आहे त्या सोयी सुविधा, मूलभूत सुविधा, प्रकल्प या ठिकाणी करण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही, हा माझा शब्द आहे. मग मेट्रो असू द्या, पूल असू द्या, फ्लायओव्हर असू द्या, रिंग रोड असू द्या, वाहतूक कोंडीतून लोकांची सुटका असू द्या, असे अनेक प्रकल्प या ठिकाणी देण्याचं काम आपण करू. आचारसंहिता आहे, त्यामुळे काही मर्यादा आहे, त्या आपल्याला पाळायचे असतात. आणि त्या पाळणारे आपण, नियम पाळणारे लोक आहोत. गेल्या 2-3 दिवसामध्ये जे आपल्या मनातलं होतं, बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. आणि म्हणून निवडणूक आयोगानं देखील शिवसेना आणि धनुष्यबाण देण्याचं पवित्र काम देखील झालं. त्याचं स्वागत आम्ही केलेलं आहे. आज कोर्टामध्ये स्टे मागितला होता, परंतु मेरिट प्रमाणे तो निर्णय झालाय. बहुमत, लोकशाहीमध्ये बहुमत असतं, बहुमताला महत्व असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही आजची जी निवडणूक आहे, आपण खरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची निवडणूक आहे. आणि इतर मित्र पक्ष आपल्या सोबत आहेत. त्यामुळे मला चिंता वाटत नाही. तरी सुद्धा कार्यकर्त्यांना नेहमी जागृत राहिलं पाहिजे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवता कामा नये. दिलेलं काम जे आहे तेवढा भाग आपण प्रामाणिकपणे तिथं फोकस केला पाहिजे. आणि आता आज आहे 22 तारीख, 26 तारखेला मतदान आहे. या 26 तारखेला मतदान संपेपर्यंत आपण डोळ्यात तेल घालून काम करायचं, ही विनंती करायला मी आपल्याला आलेलो आहे. अनेक निवडणुका मी स्वतः लढवल्यात. अनेक निवडणुकांमध्ये अनेक लोकांना निवडून आणण्याचं काम देखील एकनाथ शिंदेने केलंय. आणि म्हणून निवडणुकांमध्ये कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा असतो. उमेदवार सगळीकडे पोहोचू शकत नाही, परंतु कार्यकर्ता आपल्या मतदारांपर्यंत उमेदवाराची बाजू घेऊन जात असतो. उमेदवार आमचा चांगला आहे, त्याला मतदान करा, असा प्रचार करत असतो. आणि म्हणून कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून मी नेहमी आपल्या सगळ्यांना सांगतो, हा कार्यकर्ता आपल्याला सिंहासनावर बसवतो,
मेहनत करतो, कष्ट करतो, जेव्हा आपण निवडून आल्यानंतर या कार्यकर्त्याला कधी आपल्याला विसरता कामा नये एवढं आपण पाळलं पाहिजे, हे मी नेहमी सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून मी कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो, पण आजही माझ्या डोक्यात सत्तेची हवा गेली नाही, जाणार नाही, माझे पाय जमिनीवर राहणार. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच म्हणून काम करणार. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या सरकारला, या सरकारच्या पाठीशी मोदी साहेब स्वतः आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो की या अर्थसंकल्पामध्ये प्रलंबित रेल्वेचे प्रश्न 13,500 कोटी, या इन्फ्रास्ट्रक्चर साठी हजारो कोटी, त्याचबरोबर नगर विकासचा प्रस्ताव 15,000 कोटीचा गेला होता, एकही रुपया कमी केला नाही, 15च्या 15,000 कोटी मंजूर केले. आणि हे सगळं जे आहे त्यांना माहित आहे की आता हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि लवकरच पुढची महापालिकेची निवडणूक पण येईल. ते तिसरं इंजिन पण त्याला जोडून टाका, हे आपल्याला जोडावंच लागेल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर एक अतिशय महत्वाचा जो विषय आहे, या ट्रॅफिकची समस्या मला कोणी तानाजीरावाने लिहून दिले. त्याचबरोबर जे काही विषय आहेत ते सगळे मी आता बोलत नाही, परंतु हे सगळे विषय जे आहेत सोडवण्याचं काम आपण करू एवढा शब्द तुम्हाला देतो. त्याचबरोबर MPSCचा विद्यार्थ्यांचा एक विषय आहे. मुख्यमंत्री म्हणून मी सांगतो, जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे तीच भूमिका सरकारची आहे आणि माझी देखील आहे. यामध्ये मी सांगू इच्छितो, मी खोटं आश्वासन देणार नाही, परंतु MPSCचा आयोग जो आहे या आयोगाला मी 2दा कळवलंय. आणि आपल्याला मी सांगतो, ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी परीक्षा ज्या पद्धतीची झाली पाहिजे त्याच पद्धतीचा न्याय देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द. बाकी कोणाला काय त्याचं क्रेडिट घ्यायचं ते घेऊ दे, त्याच्यात मला जायचं नाही. काम करायचं, आरोप प्रत्यारोप करत राहा. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, मी कामाने उत्तर देईन. कामाने उत्तर दे, तुम्ही आरोप करा, त्याच्या दुप्पट तिप्पट 10 पट एकनाथ शिंदे काम करेल आणि या राज्याचा विकास करेल, हा शब्द आपल्याला देतो. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अश्विनीताईचं अभिनंदन करू का? पक्का? असे एवढे 2-4 हात उभे झाले तर कसं चालेल? 1 लाखाचं मताधिक्य देणार का? तुमचा शब्द. आणि त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही, ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे. आणि म्हणून विजयी सभा रॅली काढू तेव्हाही मला बोलवा. आणि म्हणून येत्या 26 तारखेला 26 तारखेपर्यंत जागृत राहायचंय, डोळ्यात तेल घालून काम करायचंय. आपले जे लोक, आपले मतदार, आपले मित्र, पाहुणे सगळे, त्यांना आपल्याला सांगायचंय 26 तारखेला आपली निशाणी कमळ आहे, कमळाचं बटन दाबा आणि अश्विनीताईला विजयी करा, असं नम्र विनंती आपण सगळ्यांनी करायची आहे. आणि त्याचबरोबर कसब्याला देखील आपली निवडणूक आहे, तिथेही आपले लोक आहेत. तुमचे लोक तिथेही पाहुणे मित्रमंडळी असतील, त्यांनाही आपल्याला सांगायच्या. दोन्ही जागा आपल्याला महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मी संभाजीनगरहून आल्यानंतर पुन्हा कसब्यात जाणार आहे, तिथेही मी काही लोकांना बोलवलं. जाहीर सभा रात्री 10 नंतर घेता येत नाही, परंतु बैठकाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा
अश्विनीताईंना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.